नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद शरदचंद्र गोखले यांनी केला. साधना प्रकाशन, पुणे. त्या काळी आमच्या निग्रो स्वयंपाकीण बाईंची मुलगी मार्था वॉशिंग्टन आणि उत्तम शिकारी म्हणून प्रसिद्ध असलेली बेल नावाची केसाळ कुत्री ह्या दोघी माझ्या मैत्रिणी होत्या. मार्थाला माझ्या खुणा कळत आणि माझ्या इच्छेप्रमाणे तिला वागवणे मला शक्य होईल. तिच्यावर हुकमत गाजवण्यात मला मनस्वी आनंद वाटे आणि माझ्याशी झोंबाझोंबी करण्यापेक्षा माझे ऐकणेच बरे हे मार्थाला चांगले समजले होते. मी चांगली धष्टपुष्ट आणि चपळ होते. पुढील परिणामांची मला मुळीच भीती वाटत नव्हती. मला माझे मन चांगले कळे आणि भांडाभांडी करूनसुद्धा मी माझाच हट्टीपणा चालवत असे. आमचा पुष्कळसा वेळ स्वयंपाकघरातच जाई. आईस्क्रीम करू लागणे, कॉफी दळणे, केकवरून भांडणे आणि मागील दाराच्या पायऱ्यांपाशी घोटाळणाऱ्या कोंबड्या बदकांना खाऊ घालणे हे आमचे आवडते छंद होते. त्यातली काही कोंबडी इतकी माणसाळलेली होती की ती माझ्या हातातूनच दाणे टिपत आणि मला त्यांच्या मऊ अंगावर हात फिरवू देत. एकदा काय झालं की एका लहान कोंबड्याने तर माझ्या हातातून टॉमॅटोच पळवला. कोंबडे बुवांची ती युक्ती आम्हाला एकदम आवडली आणि आम्ही स्वयंपाकीण बाईंनी तयार केलेली एक मोठी अशी ताजी केक घेऊन पळालो आणि ती सर्वच्या सर्व फस्त केली. अर्थातच मी त्यामुळे पुढे आजारी पडले आणि मला वाटते त्या कोंबडे बुवालाही आधाशीपणाचा थोडासा प्रसाद मिळाला असावा. गिनी जातीची कोंबडी आपली घरटी कुठेतरी आडवळणाला बांधतात. उंच वाढलेल्या गवतातून त्यांची अंडी शोधून काढणं हा माझ्या आवडीचा उद्योग होता. अंडी शोधायला जायचे आहे असे मी मार्थाला तोंडाने सांगू शकत नव्हते, पण मी माझी ओंजळ जुळवून जमिनीवर ठेवत असे आणि मग मार्थाला त्याचा अर्थ कळायचा की काहीतरी गोलगोल गवतात शोधायचे आहे. जेव्हा केव्हा आम्हाला सुदैवाने अंडी सापडायची त्यावेळी मी तिला ती कधीच घेऊ देत नसे. उलट जोराने खुणा करून तिला बजावे की तिच्या हातून अंडी पडतील आणि फुटतील. धान्य साठवायची कोठी, घोड्यांचा तबेला आणि जिथे सांज सकाळ गाई म्हशींचे दूध काढीत असत तो गोठा यांचे मला आणि मार्थाला विलक्षण आकर्षण असे. धार काढत असताना गवळी मला गाईच्या पाठीवर हात ठेवू देत असत आणि या माझ्या आगाऊ चौकसपणाबद्दल गाईसुद्धा पुष्कळदा लाथाडून चांगला धक्का देत. नाताळची तयारी करणं यासारखी मजा नाही दुसरी. हे सारे काय चालले आहे, कशा करता चालले आहे याची मला कल्पना नसे, पण घरात चाललेल्या तळणाचे खमंग वास घरभर सुटत आणि आम्ही गप्प राहावे, त्रास देऊ नये म्हणून मधून आमच्या हातावर खायला देत असत. त्यावर मी आणि मार्था खुश होतो. घरच्या कामात आम्ही मध्ये मध्ये येत होतो, पण त्यामुळे आमच्या आनंदात काहीच कमीपणा येत नसे. मग आम्हाला मसाले दळायला सांगत, वड्या करून उरलेला चूर खायला आणि ढवळायला घेतलेले चमचे चाटायला देत असत. इतर मुले टांगतात म्हणून मीही आपला पायमोजा टांगून ठेवली, पण त्या समारंभाचे कौतुक म्हणून किंवा आपल्याला काय मिळेल या उत्सुकतेने सकाळी लवकर उठावे असे मला कधीच वाटले नाही. खोड्या काढण्यात माझ्या इतकीच मार्थालाही मज्जा वाटे. जुलैच्या कडक उन्हाळ्यात एकदा दुपारी घराच्या पायऱ्यांवर 2 मुली बसल्या होत्या. त्यात एक मुलगी शिसवी लाकडासारखी काळी भोर होती आणि गुंडाळ्या केलेले तिचे केस टोपल्यासारखे फिसकारले होते. दुसरी मुलगी गोरीपान असून तिचे केस लांब सडक सोनेरी. एक 6 वर्षाची आणि एक दुसरी 9 वर्षाची म्हणा ना. धाकटी मुलगी आंधळी होती, ती मी, आणि दुसरी म्हणजे मार्था. बसल्या बसल्या आम्ही कात्रीने कागदाच्या बाहुल्या कापत होतो.
पण आम्हाला लवकरच त्या खेळाचा कंटाळा आला. बुटाचे बंद आणि जवळ लोंबणाऱ्या मधुकोशाच्या वेलीचे सारे कोंब कापल्यावर माझी कात्री मार्थाच्या गुंडाळ्या गुंडाळ्यांसारख्या वेण्यांकडे वळली. प्रथम मार्थाने विरोध केला, पण मग तिने ते मान्य केलं. पण लवकरच मार्थाच्या लक्षात आले की हा खेळ पाळीपाळीने खेळायला हवा. लगेच तिने कात्री हिसकावली आणि माझ्या वेणीचा एक पेड कापला. तिने उरलेले सगळे केससुद्धा कापले असते, पण इतक्यात आई आली आणि आमचा खेळ संपला. बेल नावाची कुत्री ही माझी दुसरी मैत्रीण. ती आळशी आणि म्हातारी आणि माझ्याबरोबर भटकण्यापेक्षा शेकोटीपाशी अंग ताणून झोपणं तिला आवडे. माझ्या खुणा तिला शिकवायचा मी खूप प्रयत्न केला, पण ती मठ्ठ कुत्री तिकडे लक्षच देत नसे. केव्हा केव्हा ती एकदम उभी राही, अंग झाडे आणि एकटक नजरेने पाहत स्थिर उभी राही. भक्ष्य पाहिल्यावर कुत्रे करतात अगदी तसंच. बेल असे का करत असे हे मला कळत नसे, पण ती माझे ऐकत नाही एवढे मात्र कळे. याने मी मात्र गोंधळून जाईल आणि आमची एकतर्फी ठोसाठोसी सुरू होईल. बेल आपले आळसावलेले अंग झाडून पाय ताणून मी तिच्या दृष्टीने किती तुच्छ आहे हे दाखवणाऱ्या शिंका देई आणि शेकोटीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पुन्हा निजे. मी मात्र निराश होऊन मार्थाला शोधायला जाई. त्या काळच्या भयान, शांत, ध्येयशून्य आणि अंधाऱ्या जीवनाची तीव्रता दाखवणाऱ्या काही आठवणी अगदी ठळकपणे माझ्या स्मरणात आहेत. त्या थोड्याच पण भारी तीव्र आहेत. एकदा मी माझ्या एप्रनवर पाणी सांडले आणि तो वाळवण्याकरता शेगडीपाशी पसरला. माझ्या मनाप्रमाणे तो लवकर वाळेना, म्हणून मी तो पुढे ओढला आणि त्या गरम गरम राखेवरतीच टाकून दिला. निखाऱ्यातून लवकरच जाळ निघू लागला आणि मी त्यात सापडले. माझे सारे कपडे पेटले आणि मी एक किंकाळी फोडली. ती ऐकून आमची म्हातारी दाई विनी धावून आली आणि तिने माझ्या अंगावर कांबळे टाकून मी गुदमरण्या इतकं मला लपेटून टाकलं. पण त्याने तो जाळ विझला. सुदैवाने माझे हात आणि केस सोडल्यास मी फारशी भाजले नव्हते. ह्याच सुमाराला मला किल्लीचा उपयोग समजला. एकदा सकाळी मी माझघरात आईला कोंडून कुलूप लावले. तिथे तिला बिचारीला जवळजवळ 3 तास अडकून राहावे लागले, कारण सारे नौकर घराच्या दुसऱ्या भागात होते. आई सारखे दार आतून ठक 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 ठोकत होती आणि मी दाराला टेकून बाहेर पायरीवर बसले होते. दार ठोकण्याचे धक्के मला बसत आणि मी कुत्सितपणे हसे. या माझ्या खोडकरपणामुळे आईबापांची खात्री झाली की लवकरात लवकर माझ्या शिक्षणाची व्यवस्था करायला हवी. माझ्या मास्तरीणबाई कू ॲनी सुलिव्हॅन ह्या आल्यानंतर लवकरच त्यांनाही त्यांच्या खोलीत बंद करायचा मी मोका साधला. सुलिव्हॅन यांना काहीतरी दे म्हणून आईने सांगितले होते आणि ते घेऊन मी वर गेले आणि परत येताना झटकन दार लावले, कुलूप घातले आणि कपाड्याच्या कपाटाखाली किल्लीच लपवली. शेवटी सुलिव्हॅन यांना शिडी लावून खिडकीतून काढावे लागले. मी मात्र मनातल्या मनात दुष्ट आनंदाने हसत होते. यानंतर कित्येक महिन्यांनी मी ती किल्ली परत दिली. मी 5 वर्षाची असतानाच आम्ही आमचे गुलाबानी झाकलेले छोटेसे घर सोडून नव्या मोठ्या घरात राहायला गेलो. त्यावेळी आमच्या घरात आई, बाबा, 2 थोरले सावत्र भाऊ, मी, धाकटी बहीण मिल्ड्रेड इतके लोक होतो. माझ्या वडिलांबद्दलची माझी पहिली आठवण म्हणजे वर्तमानपत्राच्या पडलेल्या पसाऱ्यातून मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या तोंडापुढे एक छापलेल्या कागदाचा तुकडा धरला. हीच होय. वाचक स्वर दीपाली कात्रे. धन्यवाद.